अखिल भारतीय काँग्रेस गुजरात राज्याचे प्रभारी खासदार राजीव सातव यांनी हिंगोलीमध्ये दाखल होऊन काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला। राजीव सातव हे गुजरात राज्याचे प्रभारी असल्याने ते पूर्ण वेळ गुजरातमध्ये तळ ठोकून आहे। गुजरात राज्याची जबाबदारी पाहता त्यांनी 2019च्या हिंगोली लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर काँग्रेसच्या वतीने माजी खासदार सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे। त्यानंतर खासदार राजीव सातव पहिल्यांदाच हिंगोलीत दाखल होऊन त्यांनी हिंगोली येथील साई रेस्टॉरंट मध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आणि यावेळी हिंगोली लोकसभा निवडणूक आपण का लढवणार नसल्याचं त्यांना विचारलं असता यावेळी राजीव सातव यांनी सांगितलं की माझ्यावर पक्षाने गुजरात राज्य प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे, त्यामुळे माझ्यासाठी निवडणूक लढवण्यापेक्षा पक्षाचा आदेश हाच महत्त्वाचा आहे आणि तो मी पाळणार आणि या लोकसभेत काँग्रेसचे सुभाष वानखेडे लाखोंच्या मताने विजयी होणार, त्यांचा विजय तो माझा विजय असं सांगत सर्वांनी निवडणूक कामाला लागा असं राजीव सातव यांनी सांगितलं। तर काँग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठी उभे असलेले सुभाष वानखेडे यांना पाडण्यासाठी विरोधी पक्षांनी 6 सुभाष वानखेडे नावाच्या व्यक्ती रिंगणात उभ्या केल्यात। हा मला पाडण्यासाठी विरोधकांचा डाव असल्याचं माजी खासदार सुभाष वानखेडे तथा काँग्रेसचे उमेदवार सुभाष बापूराव वानखेडे यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना सांगितलं। वानखेडे यांना 4,65,000 मतं, या दोघांची जर गोळाबेरीज केली तर मला वाटतं 4-4.5 लाखाच्या लीडनं सुभाषराव वानखेडे या निवडणुकीमध्ये निवडून येतील। ज्या पद्धतीचा माहोल आणि वातावरण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, किती मताची लीड, राज्यामधल्या 1 नंबरची लीड सुभाषराव वानखेडेंची राहील का 2 नंबरची राहील, एवढाच प्रश्न माझ्या दृष्टीने या ठिकाणी दिसतो। मी काय ऐकलं नाही, कोणी काय म्हटलं मला तर माहित नाही, काय ऐकलं नाही। बाकी ठीक आहे। आणि मला वाटते की हे 5 उमेदवार माझ्या विरोधात माझ्या नावाची उभे करणं म्हणजे हे समोरच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू पूर्णतः घसरलेली आहे आणि मी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिलेच त्यांना जाणीव झालेली आहे की त्यांचा पराभव हे अटळ आहे, म्हणूनच माझ्या विरोधात माझ्या नावाची 5 माणसं उभे केले। काही फरक पडत नाही, पुन्हा सांगतोय टायगर जिंदा आहे। प्रतिनिधी फारुख शेख, NTV न्यूज मराठी, हिंगोली।